राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या मैदानामध्ये घमासान सुरू झालाय. सोशल मीडियामध्ये भाजपनं राज ठाकरेंची जुनी वक्तव्य जी उद्धव ठाकरेंवर प्रचंड मोठ्या प्रमाणात टीका करणारी होती ती व्हायरल करायला सुरुवात केली. आणि दुसरीकडे मनसेनं सुद्धा भाजपच्या सोशल मीडिया मधल्या पोचला काउंटर करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये दोन भाऊ एकत्र आल्यानंतर जी काही राजकीय समीकरणं वेगानं बदलू पाहतायत त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न भाजपकडून होतोच आहे. आणि शिवाय एकनाथ शिंदे यांची शिवसेना सुद्धा मैदानात उतरली आहे. हा चौफेर मुकाबला मुंबईच्या या मैदानामध्ये सुरू झाला आणि तो पुढे प्रत्येक टप्प्यागणिक वेगवेगळ्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. नमस्कार, मी मनोज भोयर, नवराष्ट्र डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यानंतर या दोन्ही भावांची जुनी वक्तव्य जी एकमेकांच्या विरोधात एकमेकांवर टीका करणारी आहे. मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उदय होण्यापूर्वी म्हणजे या पक्षाला जन्म घालण्याच्या पूर्वी राज ठाकरे यांनी शिवसेनेतनं बाहेर पडून जी टीका उद्धव ठाकरे यांच्यावर केली होती आणि उद्धव ठाकरे आणि त्यांच्या आजूबाजूला 4-5 जी त्यांची मित्रमंडळी त्यांचा जो घोळका होता जो सातत्यानं त्यांच्या कानामध्ये काहीतरी सांगत होता, अशा प्रकारचा तो व्हिडिओ वक्तव्याचा तो पुन्हा एकदा व्हायरल केला जातोय. आता याला 20 ते 22 वर्ष उलटून गेलेले आहे. पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या दोघांचे राजकीय अस्तित्वासाठी ते दोघे कसे एकत्र झाले हे लोकांना पटवून देणारे असे हे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. त्याला अर्थात उत्तर ही मनसेकडून सुद्धा दिलं जात आहे, शिवसेना ठाकरे गटाकडून सुद्धा दिलं जात आहे. एका वेगळ्या वळणावर भाजप, शिवसेना आणि राज आणि उद्धव यांचा हा मुकाबला आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतोय. व्हिडिओ पहिल्यांदा कुटुंबाला सांग मुंबई महानगरपालिकेत जाऊ नको म्हणून. सगळे मुंबई महानगरपालिकेचे पैशाचे व्यवहार बघायचे या लोकांनी. निवडणुकीच्या तोंडावरती माननीय बाळासाहेबांचा फोटो दाखवायचा आणि यांचे कारभार काय, हजारो कोटी रुपये लुटतायत तुमचे. हा इथे महापौर बंगला आहे, तर बाळासाहेबांचं स्मारक बांधायचं असेल तर मोठं बांधा. तुम्हाला बंगला आवडला म्हणून बाळासाहेबांच्या नावावरती घेऊ नका. यांचं सगळ्यांचं वास्तव्य आजही हे सगळे तिकडेच असतात. संध्याकाळी कोणाच्या गाड्या लागलेल्या असतात एकदा बघा, सगळ्या परदेशी गाड्या लागलेल्या असतात. सगळे व्यवहार तिकडे, नाव बाळासाहेबांचं. मुंबई बिल्डरांच्या घशात घालताना, बीएसटीचे प्लॉट ज्या वेळेला बिल्डरांच्या घशात घालताना मुंबईमध्ये प्लॉट नाही सापडला बाळासाहेबांचं स्मारक करायला. जय हिंद, अल्लाह हाफिज, जय भारत. अल्लाह हाफिज, जय भारत. का उल्टी वाह की धार, खुसरो दरिया प्रेम का उल्टी वाह की धार, जो उतरा सो डूब गया, जो डूबा सो पार. सब लोग मिलकर डूबे और हम सबकी नैया पार लगे. यही आशीर्वाद मैं आज के इस मौके पर मांगता हूं. आप सभी ने इस बहुत ही सुंदर कार्यक्रम में मुझे यहाँ निमंत्रित किया, इसलिए आपका आभार व्यक्त करता हूं और अपने शब्दों को विराम देता हूं. जय हिंद, अल्लाह हाफिज, जय भारत. आणि त्याचा स्तर सुद्धा काही ठिकाणी बिघडताना सुद्धा बघायला मिळतोय. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे कट्टर हिंदुत्वाचे प्रतिनिधी आहेत, प्रतीक आहेत, असा प्रचार हा भाजपकडून केला जातोय. पण त्यांचं हिंदुत्व हे मुळात किती बेगडी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा मुस्लिमांच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती, आशिष शेलारांची उपस्थिती कशी होती आणि त्यांनी त्या कार्यक्रमामध्ये मुस्लिमांसंदर्भामध्ये किती उदो उदो करणारी वक्तव्य केली होती हे सुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांकडून, त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या सोशल मीडियामधल्या वारवरून हे स्पष्ट होतं की ही लढाई कुठल्या टोकाला जाते. मराठी माणसांचा मुद्दा घेऊन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मैदानात उतरले. मराठी माणूसच मुंबई महानगरपालिकेवर महापौर होईल आणि तो आमचाच होईल हे ठणकावून सांगत असताना मात्र मुंबईतली जी राजकीय समीकरण आहे ती अत्यंत वेगळी आहे हेही लक्षात घ्यायला पाहिजे. एकीकडे कालपासून सोशल मीडियावर या वारला सुरुवात झाली आणि हे आणखी काही दिवस अगदी निवडणुकीपर्यंत हे सुरूच राहणार.
याशिवाय निवडणुकीच्या मैदानामध्ये जी भाषणं होतील एकमेकांच्या विरोधामध्ये ती सुद्धा व्हायरल केली जातील, त्यातले अंश सुद्धा व्हायरल केले जातील, आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट या टाकल्या जातील. पण आजच्या घडीला ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक मराठी मतांच्या आजूबाजूला फिरताना आपल्याला पाहायला मिळते आणि तोच भाजप शिवसेना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंसाठी अत्यंत महत्वाचा आहे. मराठी माणसांच्या अस्तित्वासाठी, त्याच्या उद्धारासाठी, त्याच्या कल्याणासाठी म्हणून राज आणि उद्धव एकत्र आलेले आहेत असा स्पष्ट संदेश या अल्पशा प्रेस कॉन्फरन्स मधून काल सर्वांसमोर पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या मुंबईतल्या 28% मराठी मतांचा जोर लक्षात घेता, प्रभाव लक्षात घेता आणि 227 वार्डापैकी 150 वार्डामध्ये मराठी मतांचा प्रभाव पाहता त्यावर फोकस करण्याचा प्रयत्न राज आणि उद्धव यांनी केलेलाच आहे. पण भाजपसाठी सुद्धा त्यांच्या हिंदुत्वाकडे, विकास कामांकडे, दादर, माहीम आणि या भागातली शिवाजी पार्क मधली जी वळलेली मत आहे मराठी, ती सुद्धा महत्वाची आहे. याशिवाय शिवसेनेला चाहणारी मराठी माणसं ती या दोघांच्या युतीकडे ओढण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यावरच दारोमदार आहे शिवसेनेची आणि तिथेच भाजपला त्यांची मदत होणार आहे. याशिवाय आपण हे पाहिलं पाहिजे की मराठी मतदार हा जसा भाजपकडे वळलेला आहे उच्चभ्रू, तसाच तो एकनाथ शिंदे यांच्या कामावर सुद्धा विश्वास ठेवणार आहे, कारण त्यांच्या हातात एक मोठी शिवसेना आणि मोठी ताकद आहे राजकीय. याशिवाय राज ठाकरे यांचा जो व्होट शेअर आहे 7.8 2017च्या निवडणुकीतला, तो सुद्धा 7.5 तोही महत्वाचा आणि तो त्यांनी प्रत्येक वेळेला टिकून ठेवला, भले त्यांचे नगरसेवक निवडून आले नसले तरी. आणि भाजपचा एकंदरीत 2017 मधला जो व्होट शेअर होता मुंबईतला, तोही 27%च्या आसपास होता. आता हा 150 वार्डामध्ये जो काही प्रभाव मराठी मतांचा आहे, हा प्रभाव आपल्या बाजूने कसा राहील याचे प्रयत्न भाजप करतेच आहे. आणि मराठी माणसांसाठी आम्ही किती काम करतो विकास कामं आणि त्यांच्या कल्याणाच्या योजना आमच्याकडे किती आहेत आणि विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवण्याचा प्रयत्न हा भाजपकडून होतोय. भावनिक मुद्द्यावर जी लढाई राज आणि उद्धव यांनी सुरू केली आहे तिला काउंटर करण्याचा प्रयत्न केला जातोय. देवेंद्र फडणवीसांचं विधिमंडळातलं एक भाषण आणि त्याचा एक चंक, एक तुकडा सुद्धा व्हायरल होतोय. तो म्हणजे असा आहे की मराठी माणसांच्या मतांवर कुणाचा प्रभाव नाही, ती कुणाची जागीरदारी नाही, असं म्हणणारा हा व्हिडिओतला तुकडा व्हायरल होतोय. तो थेट शिवसेनेला काउंटर करणार आहे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेला, जे मराठी माणसांच्या मतावरती कायम हक्क सांगत असतात. आणि ही गोष्ट बदलत्या राजकारणात आपण समजून घेतली पाहिजे की हा मराठी संपूर्ण टक्का आज घडीला शिवसेनेकडे नाही. शिवसेनेची 2 शक्ल झाली, 2 गट झाली आणि तो राज ठाकरे यांच्याकडे सुद्धा पूर्णता नाही. त्यामुळे 28% मराठी माणसांची मतं ही तशी विखुरलेली आहे आणि ती भाजपकडून आपल्याकडे आणि शिंदेकडून आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न राज आणि उद्धव करतील. पण त्यात ते इतक्या कमी वेळेमध्ये किती यशस्वी होतील याबद्दल आत्ताच्या घडीला राजकीय विश्लेषकांच्या मनात, जाणकार लोकांच्या मनामध्ये, ज्यांना ही सगळी मराठी मतं निवडणुकीमध्ये कशी प्रभावी ठरतात याचा अभ्यास आहे, त्यांच्या मनामध्ये सुद्धा शंका आहे. ठाकरेंकडे काही पारंपरिक मराठी मतं आहेत, पण आपण जर त्या मराठी मतांमध्ये जर उच्चभ्रू, श्रीमंत, मध्यमवर्गीय, आणखी त्याच्या खालचा जो काही स्तर आहे असा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पक्षांकडे झुकलेली ही मराठी मतं आपल्याला पाहायला मिळतात. आता हिंदुत्वाची मतं सुद्धा खूप महत्वाची आहे. हिंदुत्वाकडे वळलेली जी मराठी मतं आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे की ती आत्ताच्या घडीला ती आधी सुद्धा भाजप आणि शिवसेनेकडे होती आणि आता ती भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. कारण मुस्लिमांची जी मतं उद्धव ठाकरे यांना मिळाली होती त्यामुळे जे कट्टर हिंदुत्ववादी होते ते भाजपकडे वळले, शिंदेकडे वळले. शिंदेनी तर त्यावरती हक्कच सांगितलं की हिंदुत्ववादी आमचा पक्ष आहे, शिवसेना म्हणजे हिंदुत्ववादी पक्ष.
त्यामुळे आपोआपच मधल्या काळामध्ये जी काही सेक्युलरवादी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली ती राजकीय इथली बदललेली परिस्थिती बघूनच त्यांनी ती भूमिका घेतली आणि त्याचा त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत फायदा सुद्धा झाला. त्यांचे खासदार मुंबईतले निवडून आणले. त्यांची संसदेतली ताकद ही मुंबईतल्या मुस्लिमांच्या मतामुळे काही अंशी वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि काँग्रेसला सुद्धा त्याचा फायदा झाला. आता ही हिंदुत्वाची मतं आधी भाजप आणि सेनेकडे होती, आता ती भाजप आणि शिंदेकडे आहे. ती हिंदुत्वाची मतं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती मिळवण्याचा प्रयत्न करेल का? आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज ठाकरे समजा आक्रमक झाले तर मग उद्धव ठाकरे यांच्याकडे जी काही हिंदू मुस्लिमांची जी मतं मिळाली होती, मुस्लिमां ची मतं त्यांना मिळाली होती, ती आता या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये खूप महत्वाची ठरतील आणि ती मतं मिळतील का? की तेवढंच मुस्लिमांचं उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातलं यांच्या बाबतचं जे प्रेम होतं ते आता शिल्लक आहे का? की ते आटलं की ती सगळी मतं जी होडबँक पारंपरिक काँग्रेसची असते, हिंदू दलित आणि मुस्लिम मतं, ती पूर्णपणे काँग्रेसकडे गेली तर त्याचा फटका सुद्धा उद्धव ठाकरे यांना बसू शकतो. पण जाणकार असं म्हणतात की काही अंशी काही मतं उद्धव ठाकरे यांना मुस्लिमांची मिळू शकतात. आता हिंदी भाषिक आधी आपण पाहिलं की ती काँग्रेसकडे होती, नंतर भाजपकडे गेली, आताच्या घडीला हिंदी भाषी. हिंदी भाषी म्हणजे उत्तर भारतीयांसहित त्यातही गुजराती, जैन आणि परप्रांतीय उत्तर भारतीय, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये आलेले अशी ही विभागणी आहे. उत्तर भारतीयांचा जर विचार केला तर ती काँग्रेसची वोट बँक होती. कालांतरानं उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा भाजपाचा उदय आणि त्यांची वाढलेली शक्ती पाहता आणि बिहारमध्ये त्यांचं सरकार असताना सुद्धा महाराष्ट्रातला आणि मुंबईतला हा उत्तर भारतीय बराचसा मतदार हा भाजपकडे निघून गेला आणि तो हिंदुत्वाकडे निघून गेला, हिंदुत्वाच्या दिशेने वाटचाल करू लागला. त्यामुळे त्यातला बराचसा भाग हा भाजपकडे आहे, पण त्यातला नोंद घ्यावी असा एक उत्तर भारतीयांचा मतदारांचा भाग हा काँग्रेसकडे सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्याला जैन आणि गुजराती हे पूर्णपणे भाजपकडे झुकलेले आहेत. त्यांच्यावर सुद्धा जर राज आणि उद्धव यांनी अटॅक केला तो सगळा कन्सोलिडेट होईल, म्हणजे सगळा एकत्र येईल. उत्तर भारतीय एकत्र येतील, हिंदी एकत्र येतील, गुजराती जैन हा सुद्धा मतदार एकत्र येईल आणि मग मात्र राज आणि उद्धव यांच्याकडे मराठी मतांना कन्सॉलिडेट करण्याशिवाय दुसरा काही पर्याय राहणार नाही. हा सर्वात मोठा मुंबईच्या मैदानातला धोका आहे. आता मुंबईतली ही लढाई राज आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी जेवढी कठीण आहे तेवढीच ती भाजपसाठी सुद्धा आहे. कारण मुंबई महानगरपालिकेमध्ये स्वतःच्या बळावर म्हणा किंवा शिंदेच्या सोबतीनं त्यांचा महापौर जर बसवायचा असेल तर भाजपसाठी ती गोष्ट सोपी नाही. म्हणून त्यांना सर्वात जास्त 227 पैकी 150 जागा त्यांना लढवायच्या आणि शिंदेना केवळ ते 77 जागा देऊ पाहतायत आणि त्यातही अजूनही या जागांचा तिढा हा अजूनही संपलेला नाही. 115 जागांवरतीच काहीतरी सहमती झालेली आहे. अशी ही लढाई भाजपसाठी तितकीच कठीण आहे आणि ती कठीण यासाठी आहे की मराठी मतांचं समीकरण जे त्यांच्या रणनीतीनुसार त्यांना ते सोयीस्कर जरी वाटत असलं तरी त्या मराठी मतांचं गणित राज आणि उद्धव ठाकरे यांच्यामुळे पूर्णपणे बिघडून आणि विस्कटून जाण्याची शक्यता आहे. त्याची भीती मुळात भाजपला आहे आणि ती मतं शिवसेना शिंदे गटाकडे मिळावी असा त्यांचा प्रयत्न आहे. अर्थात काही मतं मी म्हणालो तसं भाजपकडे आहेच हिंदुत्वाची, उच्च विकास कामांच्या भरवशावर आपल्याकडे त्यांनी वळवलेली मतं आहेच. पण हा 28% मराठी ही जी मतं आहेत आणि ही निर्णायक मुंबईतली मतं आहेत, या मतांवर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. सत्तेची जी काही सूत्र आहे, सत्तेची जी चावी आहे मुंबई महानगरपालिकेची ती मुळात या मराठी मतांच्या आधारेच त्यांच्याकडे ती मिळणार आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता कोण यात किंग मेकर होईल? म्हणजे राज आणि उद्धव एकत्र जरी असले तरी त्यांची ही आताची भूमिका पुढच्या काळात शिल्लक राहील का, टिकेल का? कारण राज यांचा स्वभाव आणि त्यांचं एकंदरीत राजकारण याबद्दल अनेकांच्या मनामध्ये साशंकता असते. पण राज आणि उद्धव हे वेगळे होणार नाही. पण मग भाजपला जर गरज पडली तर भाजप, शिंदे, राज ठाकरे एकत्र येऊ शकतील का, याबाबत सुद्धा विश्लेषण केलं जातं. दुसरीकडे राज आणि उद्धव हे एकत्र आहेत, त्यांना शिंदेची मदत मिळू शकेल का मुंबईमध्ये?
जर त्यांना सत्ता हस्तगत करायची असेल आणि त्यांचा महापौर मराठी जर बसवायचा असेल, तर असं म्हणतात की मुंबईच्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निकालानंतर काहीही होऊ शकतं. ठामपणे कुणीही काही सांगू शकत नाही. याचं कारण राज आणि उद्धव किती ठासून आपला महापौर मराठी होईल असं म्हणत असले तरी त्यांना या सगळ्या गणितांची पुरती जाणीव आहे. राजकारणी अत्यंत आत्मविश्वासपूर्वक जनतेला सामोरं जात असतात. त्या अर्थानं ते ठीक आहे. पण आजच्या घडीला त्यांच्या जमेच्या बाजू, त्यांच्या बाजूनं असणारी राजकीय परिस्थिती, सामाजिक सगळीच परिस्थिती जर आपण पाहिली तर आपल्या लक्षात येतं की त्यांचं सुद्धा महानगरपालिकेतलं गणित हे धोकादायक आहे. आणि तसंच ते भाजपसाठी सुद्धा आहे. कारण मुंबईतल्या मराठी माणसांची मतं ही सर्वांसाठी महत्वाची आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा आणि तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया या नोंदवाच. याशिवाय बेल आयकॉनवर जा, तिथे बटन दाबा. नवराष्ट्र डिजिटल चॅनल हे सबस्क्राईब करा अशी मी विनंती करेल. बेल आयकॉनवर बटन दाबल्यानंतर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन व्हिडिओचे मिळत राहील. नवराष्ट्राचे 2 आणखी सोशल मीडिया अकाउंट आहे. ट्विटर आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे. ते सुद्धा तुम्ही फॉलो करा. खूप धन्यवाद. नमस्कार.